नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का एमएच न्यूज 24 में। तो चलिए आज की खास खबर पर। आनंद बुद्ध विहार समिति की ओर से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 69वीं महापरिनिर्वाण दिन पर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करके और उनके विचारों को नमन करते हुए आनंद बुद्ध विहार समिति की ओर से कैंडल रैली निकालकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को श्रद्धांजलि अर्पित की गई। भारतीय संविधान निर्माता परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आनंद बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त आपण इथे एकत्रित झाले आहोत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मी इतक्या कष्टाने हा रथ समोर नेलेला आहे, पुढे नेलेला आहे, अथांग कष्ट केले आहे मी आपल्या समाजासाठी किंवा जे मागासले किंवा जे दलित लोक आहेत त्यांच्यासाठी मी अथांग असं कष्ट करून मी इथपर्यंत माझा हा रथ आणलेला आहे। जर पुढे न्यायचा नसेल तर त्यांनी नेऊ नये, परंतु त्याला मागही ओढू नये, असे हे बाबासाहेबांचे शेवटचे उद्गार होते। आणि मला वाटते की सर्वांनीच याचं ह्या बाबासाहेबांनी बोललेल्या विचारांचं किंवा त्यांनी सांगलेल्या याचं आपण सर्वांनी पालन करायला हवं। जर आपल्याला त्यांचं हे अथांग कष्ट केलेलं एवढं म्हणजे हे परिश्रम त्यांनी केलेला विचार आपल्याला दिलेले आहे ते पुढे जर नेता येत नसेल तरी ते मागेही ओढू नये, एवढं बोलून मी ते डिसेंबर 1925 आनंद बुद्ध विहार पेट्रोल पंप इथे श्रद्धांजलीसाठी सर्व उपासक उपासिका गोळा झाले आणि बाबासाहेबांना ही श्रद्धांजली अर्पण करीत आहे की बाबासाहेबांची लेख जेव्हा विदेशामध्ये ही गोष्ट पसरली की भारतामध्ये 3 विद्वान आहेत, तर ते 3 विद्वान कोणते? गांधी, जिना आणि बाबासाहेब आंबेडकर। ह्या तिघा विद्वानांना भेटण्यासाठी इंग्लंडवरून काही मोठे विद्वान आले। भारतात आल्यानंतर त्यांनी प्रथम गांधीच्या आश्रममध्ये गेले, तर त्यांच्या दरबारांनी त्यांना म्हटलं की नाही बा, ते आता प्रवासानं थकून आले आहेत आणि आराम करत आहेत, त्यांना डिस्टर्ब नका करू। तर म्हणतात आम्ही इतक्या दुरून आलो आणि न भेटता जाऊन तर कसं? नाही ते आता उठणार झोपी गेले आहेत, थकले आहेत आणि त्यांची अशी आम्हाला परवानगी आहे। ठीक आहे, मग तिथून जिनाच्या बंगल्यावर गेले। जिनाच्या बंगल्यावर गेल्यानंतर तिथल्या दरबारांनी तसंच म्हटलं की नाही, ते आता प्रचारावरून आले आहेत आणि थकून भागून झोपले आहेत, तर त्यांनासुद्धा डिस्टर्ब करू नका। त्यावेळी 11 वाजले होते। आता यांना वाटले ह्या विद्वानांना की हे दोघे विद्वान त्या लवकर झोपले आहेत, तर आंबेडकर पण झोपले असतील, तर ते आपल्या वसतिगृहात गेले। पण पुन्हा विचार केला की आपण एवढ्या दुरून आलो तर त्याही विद्वानाला भेटू, म्हणून बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेले। त्यावेळी रात्रीचे 2 वाजले होते। बाबासाहेबांचे दरबार द्वारपाल ते आराम करत होते आणि हे गेल्यानंतर ज्यांनी बेल मारली तर बाबासाहेबच उठून आले आणि दार उघडले आणि या म्हणून बसा स्वागत केलं। तेव्हा ते जे प्रश्न विचारायला आले होते ते थक्कच राहिले की बाबासाहेबांनी बोलले की काय काम आहे सांगा। तर बाबा आम्ही तर प्रश्न विचारायला आलो होतो, पण ते दोघे विद्वान तर 11 वाजता झोपी गेले आणि आता आपण रात्रीचे 2 वाजता जागत आहात, तर हे काय? तेव्हा बाबासाहेबांनी फार सुंदर उत्तर दिले, बाबा त्यांची जनता सुखी आहे, पण माझी जनता दुःखात आहे, दैन्यात आहे आणि झोपलेली आहे, त्यांना जागे करण्यासाठी मी हे जागत आहे। बाबासाहेबांनी सर्व दलितांना जागे करून आलो हो, निबिड गंडले तुडवित आलो, फोडून या टाहो, रथ समतेचा असानला
सांभाळून घ्या हो रथ समतेचा असानला सांभाळून घ्या हो सांभाळून घ्या हो सांभाळून घ्या हो सांभाळून घ्या हो कथा पेटता पेटता बोलली रे चिता जा मुलांनो आता संपली रे कथा जा मुलांनो आता संपली रे कथा जा मुलांनो आता संपली रे कथा. जय भीम.